तुमच्या माझ्या आनंदाचा, देशाच्या गौरवाचा, अभिमानाने उत्साहाचा, देशाच्या गौरवाचा, अभिमानाने उत्साह, दिवस आपल्या न्यायाचा विजय असो, प्रजासत्ताक दिनाचा, प्रजासत्ताक दिना. नमस्कार, माझे नाव सुमिती युवराज जाधव, इयत्ता दुसरी, शाळेचे नाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळा चोपडी. आज मी तुम्हाला प्रजासत्ताक दिनाविषयी काही 4 शब्द सांगणार आहे, ते तुम्ही शांतपणे ऐकून घ्यावे अशी माझी नम्र विनंती. सन्माननीय व्यासपीठावरील आदरणीय मान्यवर, वंदनीय गुरुवर्य आणि माझ्या बालमित्रांनो, आज मी तुम्हाला प्रजासत्ताक दिनाविषयी काही 4 शब्द सांगणार आहे, ते तुम्ही शांतपणे ऐकून घ्यावे अशी माझी नम्र विनंती. सन 1950 पासून दरवर्षी या दिवशी आपण सारे प्रजासत्ताक दिन किंवा गणराज्य दिन म्हणून साजरा करतो. भारत हे एक लोकशाही राष्ट्र आहे, म्हणजेच लोकांसाठी लोकांकडून चालवलेले राज्य आहे. देशाला स्वातंत्र्य मिळाले आणि आपण ब्रिटिश राजवटीच्या गुलामीतून, लोखंडातून मुक्त झालो. स्वातंत्र्य, समता व न्याय देणाऱ्याशिवाय माणुसकीने जगण्यासाठी हक्क देणारी राजवट सुरू झाली. या सर्वांचा पाया होता की भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर देशाला नवा आकार, नवी दिशा देणाऱ्या घटनेची निर्मिती करणे हे देशासमोर एक मोठे आव्हान आहे. शेवटी ही जबाबदारी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर सोपवण्यात आली आणि ती त्यांनी पेलली. 26 जानेवारी 1950 रोजी आपल्या देशाचे संविधान अंमलात आले. म्हणून हा दिवस दरवर्षी आपण प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा करतो. आज देशभरात जे उत्साहाचे वातावरण आहे ते कोरोनामुळे, तर आपल्या शूरवीरांमुळे. मी या शूरवीरांना करते शत प्रणाम. त्यांच्या निस्वार्थ त्यागाने भारत बनला भान. शेवटी एवढेच बनेल की थोर आमची भारत माता, आम्ही तिचे संतान.